नमस्कार, मी स्वप्नील पष्टे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक, तालुका तलासरी, जिल्हा पालघर। मी आज तुम्हाला भात लागवडीनंतर घ्यायची महत्त्वाची काळजी या विषयावर माहिती देणार आहे। 1. पाणी व्यवस्थापन, सिंचन। लागवडीनंतर 7 ते 10 दिवस पाण्याची पातळी 2 ते 5 सेमी ठेवावी। झाडे व्यवस्थित स्थिर झाल्यानंतर पाण्याची पातळी 3 ते 5 सेमी कायम ठेवावी। फुलोयाच्या वेळेस व धान्य भरण्याच्या काळात पाण्याची विशेष काळजी घ्या। पाणी साचू नये आणि सतत वाहते ठेवणे टाळावे, त्यामुळे पोषक द्रव्यांची हानी होते। 2. खत व्यवस्थापन। पहिली खते लागवडीनंतर 10 ते 12 दिवसांनी, विशेषतः युरिया नायट्रोजन आधारित। दुसऱ्या व तिसऱ्या डोसामध्ये 20 ते 25 आणि 40 ते 45 दिवसांनी युरिया वापरा। फॉस्फरस आणि पालाश युक्त खत लागवडीच्या वेळेस मुळाशी मिसळून द्या। सेंद्रिय खत जसे शेणखत, कंपोस्ट हंगामापूर्वी किंवा लागवडीच्या वेळी द्यावे। 3. तण नियंत्रण। लागवडीनंतर 10 ते 15 दिवसांनी तण काढणी करावी। गरजेनुसार तणनाशके वापरू शकता, जसे बुटाक्लोर, पेंडिमिथालिन, तज्ज्ञ सल्ल्यानुसारच। तण रोखल्याने अन्नद्रव्यांची स्पर्धा कमी होते आणि उत्पादन वाढते। 4. कीड व रोग नियंत्रण। भात किडी, तांबेरा, पांढरी माशी, फुलकिडी यांचे नियमित निरीक्षण करा। रोग, करपा, पानगळ, झाडगळ रोग टाळण्यासाठी योग्य फवारणी करा। खराब हवामानात तांबेरा व करपा होण्याची शक्यता जास्त, म्हणून थ्रायस कार्बेंडाझिम क्लोरोथॅलोनिल वापरा। फवारणीसाठी तज्ज्ञ सल्ला व स्थानिक कृषी अधिकारी यांचा सल्ला घ्या। काही अतिरिक्त टिप। रोग व कीड येण्यापूर्वीच जैविक उपाय, जसे निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, सुरुवातीस वापरणे फायदेशीर। स्थानिक हवामानानुसार वेळेवर काळजी घेणे महत्त्वाचे।